ओके. हा, कोडक काय म्हणताय तुम्ही? हॅलो. टाइम कन्झ्युमिंग. हा, टाइम कन्झ्युमिंग म्हणताय. ठीक आहे, करेक्ट आहे. अजून दुसरे? अनदर. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो. हॅलो. अक्षय जाधव. Yes, sir. What are the drawbacks of batch operating system? हॅलो. पटपट बोला. तुम्ही जेवढा वेळ लावाल तेवढा वेळ आपला सिलेबस संपायला लागेल. मी आताच सांगतोय तुम्हाला. तुम्ही रिप्लाय नाही दिले, सिलेबस संपणार नाही. तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागेल. कळतंय का? कोणाला विचारला होता क्वेश्चन? अक्षय जाधव. Yes, sir. हा, सांगा. काय कळाल तुम्हाला बॅच ऑपरेटिंग सिस्टीम? Time consuming होते. काय कळालं बॅच ऑपरेटिंग सिस्टीम? काय होतं बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये? पहिल्यांदा जी रिक्वेस्ट येईल ती ऍक्सेप्ट केली जाते. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? आतापर्यंत मी 4-5 वेळा रिपीट केले. काय करताय तुम्ही? मन संतानी. Yes, sir. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. सर बॅच ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे आपण कॉम्प्युटरशी डायरेक्ट इंटरॅक्ट करू शकत नाही. अजून? पुढं एवढंच आहे का? हे काय? विचारा, बोला पटपट. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला म्हणलं, विचारला क्वेश्चन्स की कायम तुम्ही काय सांगणार? बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. बॅच इज नथिंग बट सिक्वेन्स ऑफ जॉब एक्झिक्युशन. याच्यामध्ये एक बॅच तयार केली जाते. नंबर ऑफ तुमचे जे काही युजरचे जॉब्स आहेत ते जॉब जे एक्झिक्युशनला जाणार आहेत त्यांची एक बॅच क्रिएट केली जाते. ती होल बॅच तुमची एक्झिक्युशनला सेंड केली जाते. ओके. जे तुम्हाला डायग्राम दिसते ही डायग्रामच एक्सप्लेन करायची आहे तुम्हाला फक्त. की तुम्ही डायग्राम एक्सप्लेन केली म्हणजेच तुमचं बॅच ऑपरेटिंग सिस्टीम झाली. ठीक आहे. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय केलं जातं? सिक्वेन्स ऑफ युजर जॉब एक्झिक्युशनला सेंड केले जातात. सिक्वेन्स ऑफ युजर जॉब म्हणजेच नथिंग बट तुमची बॅच असेल. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुमची मेमरी, मेन मेमरी काय केली जाते? 2 पार्ट मध्ये डिवाइड केली जाते. फर्स्ट पार्ट इज सिस्टीम वर्क एरिया, अनदर पार्ट इज युजर वर्क एरिया. In system work area, batch monitor is present. Okay, batch monitor having 3 functions. First one, scheduling. Second one, memory allocation. And third one, sharing and protection. First and second operations are done before execution of that program or before execution of that job. Okay. बॅच मॉनिटर म्हणजे काय असणार आहे? बॅच मॉनिटर तुमचा काय करतोय? तुमची जी काही बॅच आहे त्या बॅचचं शेड्यूलिंग करतोय. शेड्यूलिंग साठी इथं कुठला अल्गोरिदम वापरला जातोय? फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह हा अल्गोरिदम वापरला जातोय. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह अल्गोरिदम म्हणजे काय असणार आहे? तर जो जॉब पहिल्यांदा येईल तो जॉब पहिल्यांदा एक्झिक्युशनला सेंड केला जाईल. जॉब एक्झिक्युशन मध्ये असेल तर तो जॉब कुठं प्रेझेंट असणार आहे? करंट जॉब इन एक्झिक्युशन म्हणजेच नथिंग बट युजर वर्क एरिया. ओके. युजर वर्क एरियामध्ये तुमचं काय होत आहे? तर तुमचा जो जॉब करंटली एक्झिक्युशन मध्ये आहे, ज्याला मेन मेमरी अलोकेट झालेली आहे, तो जॉब तुमचा कुठं प्रेझेंट असणार आहे? करंट जॉब इन एक्झिक्युशन मध्ये असणार आहे. आणि बॅच मॉनिटर कुठं प्रेझेंट असतो? मेन मेमरी मध्येच प्रेझेंट असतो. पण बॅच मॉनिटर काय करतो? तुमच्या बॅचचं शेड्यूलिंग करतो, त्यांना मेमरी अलोकेट करतो
आणि आफ्टर एक्झिक्युशन ज्यावेळेस करंट जॉब इन एक्झिक्युशन मधून तो बाहेर पडेल एक्झिक्युशन कम्प्लीट करून, त्यावेळेस त्याला शेअरिंग अँड प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. शेअरिंग म्हणजे काय, त्याला जी काय फाईल रिक्वायर्ड आहेत, जे काय हार्डवेअर रिक्वायर्ड आहे, जे काय आहे ते त्याला शेअर करतो. प्रोटेक्शन म्हणजे ते फाईल ओव्हरऑल प्रोटेक्ट करतो सिस्टीम मध्ये. ओके, कळालं? एवढं तुमचं बॅच ऑपरेटिंग सिस्टीम आहे. कळालं सगळ्यांना? जर तुम्ही मी हॅलो सर. विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर दिले नाहीत तर हेच तुमचे नथिंग बट इंटरनल मार्क आहेत. ठीक आहे. जे क्वेश्चन विचारल्यावर शांत बसत असतील, त्यांना वाटत असेल मी त्यांना सोडून दिलं आणि पुढच्या स्टुडंटला क्वेश्चन विचारला, तुमचं मी नाव इथं लिहून घेतलेलं असतं माझ्याकडं, तो तुमचा इंटरनल परफॉर्मन्स असेल लेक्चर मधला. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीही दुसरी एक्झाम घेतली जाणार नाही. तो तुमचे इंटरनलचे जे काही ह्याचे मार्क आहेत ऑपरेटिंग सिस्टीमचे, ते मार्क त्याच्यावर डिपेंडंट असतील, तुम्ही किती आन्सर करताय लेक्चर मध्ये त्याच्यावर. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. परत नंतर म्हणायचं नाही आम्हाला मार्क कमी दिले, आम्हाला हेच केलं. ठीक आहे. तुमचे जे काही परफॉर्मन्स असेल तो सगळा तुमच्या ह्या लेक्चरवरती डिपेंडंट असेल, चालू लेक्चर मध्ये तुम्हाला विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर्स. ठीक आहे. कोणाला काय डाऊट आहे आता? कोण काहीतरी विचारलं होतं? हॅलो सर. हा. सर तो शेअरिंग आणि प्रोटेक्शनचा पॉइंट रिपीट करा, तो कळाला. शेअरिंग अँड प्रोटेक्शन म्हणजे काय? शेअर काय करतो आपण? एखादं हार्डवेअर शेअर करतो. ओके. शेअरिंग अँड प्रोटेक्शन का, शेअरिंग का नेसेसरी आहे? तर तुम्हाला इट इज व्हेरी कॉस्टली प्रोसेस इफ यू अलोकेट अ सिंगल रिसोर्स टू सिंगल युजर. रिसोर्स म्हणजे काय? तुमचे सगळे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. ओके. इनपुट आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे काय असतील तुमचे? नथिंग बट प्रिंटर, स्कॅनर. मग प्रत्येक मशीनला, प्रत्येक युजरला तुम्ही तुमचं अलोकेट करणार का? आता समजा आपल्या कॉलेजमध्ये किती युजर आहेत, तर लॅबमध्ये 20 मशीन आहेत. तर 20 मशीनसाठी तुम्ही प्रत्येक मशीनला एक प्रिंटर आणि एक स्कॅनर अटॅच करणार का? ते पॉसिबल आहे का आपल्याला? कॉस्टली जाईल ती प्रोसेस, प्रत्येक मशीनसाठी एक प्रिंटर विकत घ्यायचं. त्यापेक्षा आपण काय करणार आहे, तर एकच प्रिंटर घेणार, तो लॅबमध्ये लावणार आणि त्या प्रिंटरला सगळे पीसी आपले काय करणार, कनेक्ट करणार. म्हणजे तुमचा प्रिंटर काय झाला, शेअरिंग मध्ये आला. बरोबर आहे. सेम आपण काय करतो, एखादी फाईल शेअर करतो. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, प्रत्येक फाईल त्याची मल्टिपल कॉपीज तुमच्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट करण्यापेक्षा एकच फाईल तुम्ही काय करता, नंबर ऑफ ठिकाणी शेअर करता. जावामध्ये तुम्ही करता, एकच इनपुट फाईल असती आणि तीच फाईल नंबर ऑफ प्रोग्रामला शेअर करता, बिन मधली फाईल. मग हे काय झालं, शेअरिंग झालं. करता का नाही जावामध्ये तसं? एखादी फाईलचं इनपुट म्हणून तुम्ही अनदर फाईलला ऍज इनपुट म्हणून देत असाल तुम्ही ती फाईल, तर ती फाईल तुम्ही काय करता, एका शेअरिंग आणि त्या फाईलचा तुम्ही काय करता, पार्ट टाकता. ती फाईल परत प्रत्येक ठिकाणी नवीन ठिकाणी पेस्ट करता का? नाही. किंवा एखाद्या ठिकाणी आपण फोटो ठेवतो आणि ते शेअर करतो, म्हणजे तेच फोटो दुसरं तुम्ही फक्त काय करता, त्या सिस्टीमचा आयपी टाकता आणि त्या कम्प्युटरवर असलेले फोटोज वगैरे तुम्ही ऍक्सेस करता. म्हणजे काय झालं, ते फोटोज परत त्या सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये घेऊन तिथं ओपन सेव्ह करायचे, परत तिथून ओपन करून बघण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली ज्या अनदर सिस्टीम मध्ये ते फोटो शेअर आहेत तिथले डायरेक्ट ऍक्सेस करू शकताय. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नवीन त्याला मेमरी अलोकेट करणं, मेमरी वेस्ट करणं किंवा हार्डवेअर इनपुट आउटपुट डिव्हाइसेस असतील तर ते डिव्हाइसेस प्रत्येक मशीनसाठी सेपरेट सेपरेट अलोकेट करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करताय, शेअर करताय. आणि प्रोटेक्शन म्हणजे काय, आपण फाईल प्रोटेक्ट करतो, युजर नेम पासवर्डने प्रोटेक्ट करतो, किंवा तुम्ही रीड राईट ऑपरेशन असतात आपल्याकडं, रीड ओनली फाईल्स करतो. मग जी फाईल रीड ओनली असेल त्या फाईलमध्ये त्याचा ऍडमिनिस्ट्रेटर, जो त्याचा ऍडमिन असतो, ज्यांनी ती फाईल क्रिएट केलेली असते, नथिंग बट द ओनर ऑफ दॅट फाईल. ओके. ज्यांनी ती फाईल क्रिएट केलेली आहे त्या ओनर शिवाय दुसऱ्या कुठल्याही पर्सन्सला ती फाईल एडिट करता येते का? करता येत नाही. मग हे काय झालं, प्रोटेक्शन. मग हे शेअरिंग अँड प्रोटेक्शन सुद्धा बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये फंक्शन्स प्रोव्हाइड केलं जात होतं. ओके. हे फीचर्स आहेत ऑपरेटिंग सिस्टीम, बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचे. बॅच मॉनिटरचे फीचर्स, बॅच मॉनिटरचे फंक्शन्स आहेत. बॅच मॉनिटर कुठले कुठले फंक्शन्स प्रोव्हाइड करत होता? बॅच मॉनिटर शेड्युलिंग करायचा, बॅच मॉनिटर मेमरी मॅनेजमेंट करायचं आणि बॅच मॉनिटर काय करत होता, शेअरिंग अँड प्रोटेक्शन करत होता. ह्याच्यामध्ये शेड्युलिंग अँड मेमरी मॅनेजमेंट बिफोर एक्झिक्युशन होत होतं. म्हणजे एक्झिक्युशनच्या आधीच त्या जॉबचं काय केलं जायचं, शेड्युलिंग केलं जायचं. म्हणजे तो जॉब एक्झिक्युशनला कधी जाणार आहे
हे डिसाईड केलं जायचं. आणि एक्झिक्युशनला तो जायच्या आधी त्याला काय केलं होणार आहे? एक्झिक्युशन कधी होणार आहे? जर त्याला मेमरी अलोकेट झाली तरच एक्झिक्युशन होणार आहे. लक्षात घ्या, कुठल्याही जॉबला, कुठल्याही प्रोसेसला जोपर्यंत मेन मेमरी अलोकेट होत नाही तोपर्यंत त्याचं एक्झिक्युशन होत नाही. ओके, येतंय लक्षामध्ये सगळ्यांना? कोणत्याही जॉबला किंवा कोणत्याही तुमच्या प्रोसेसला जोपर्यंत मेन मेमरी अलोकेट होत नाही तोपर्यंत त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट होत नाही. मग मेमरी मॅनेजमेंट कधी होणार आहे? बिफोर एक्झिक्युशन. मेमरी मॅनेजमेंट झाल्याशिवाय त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट होईल का? होईल का? हा इथं तुमचा जॉब आहे, हा जॉब 1 आहे. जॉब 1चा आधी शेड्युलिंग व्हायला पाहिजे. म्हणजे जॉब 1ला काय करायला पाहिजे? बॅच मॉनिटरने त्याचं शेड्यूल करायला पाहिजे. काय? तर तू पहिल्यांदा एक्झिक्युशनला जा. ज्यावेळेस बॅच मॉनिटर ह्याचं शेड्यूल करेल, फर्स्टली शेड्यूल होईल, त्यानंतर त्याला मेन मेमरी अलोकेट होईल आणि त्याच्यानंतर त्याचं काय होणार आहे? एक्झिक्युशन स्टार्ट होणार आहे. ओके, मग ड्रॉबॅक काय असणार आहेत? जसं कोडकने सांगितलं आता की टाइम कन्झ्युमिंग. तर त्यालाच आपण फक्त जरासं रिफर्निश करू की टाइम कन्झ्युमिंग पेक्षा काय असणार आहे? इथं फर्स्ट कम आहे, सिंगल जॉब तुमचं एक्झिक्युशन मध्ये जातो ऍट अ टाइम. किती एक्झिक्युशन मध्ये होत आहेत? फक्त एकच. म्हणजे मेन मेमरी तुमची, ही जी मेन मेमरी आहे करंट जॉब इन एक्झिक्युशनची जी मेमरी आहे, ही मेमरी ऍट अ टाइम किती जणांना अलोकेट होती? फक्त एकाच जॉबला अलोकेट होती. बरोबर आहे? जरी इथं मेमरी प्रेझेंट असेल, समजा ही तुमची जी करंट जॉब इन एक्झिक्युशन आहे, इथं 10 MB मेमरी अवेलेबल आहे. किती मेमरी अवेलेबल आहे तुमच्याकडे? 10 MB. आणि जॉब 1ला किती मेमरी रिक्वायर्ड आहे? फक्त 5 MB. तर तुमच्याकडे 5 MB शिल्लक राहिली. तर समजा तुमच्या ह्याच्यातली हाफ मेमरी तुमची शिल्लक राहिली. पण ह्या मेमरी पैकी आणि जॉब 2ला किती मेमरी रिक्वायर्ड असणार आहे? 4 MB. तर जॉब 2 तुमचा प्रेझेंट राहू शकतो मेन मेमरी मध्ये? राहू शकतो का नाही? कोडक, हॅलो, रिप्लाय देत जावा सगळ्यांनी. येस सर. हा, मग तुमचं जर 4 MB इथं रिक्वायर्ड 5 MB मेमरी अवेलेबल आहे तुमच्या मेन मेमरीमध्ये, जॉब 2ला किती रिक्वायर्ड आहे? 4 MB. मग तुमचा जॉब 2 सुद्धा मेमरीमध्ये अलोकेट होईल ना? होईल का नाही? होऊ शकतो का नाही? होऊ शकतो. येस सर. पण बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये हे फंक्शन्स अवेलेबल नाही. बॅच ऑपरेटिंग मध्ये काय आहे? तर तुमची बॅच ऍट अ टाइम एक्झिक्युशनला सेंड केली जाईल, बॅच मॉनिटरला सेंड केली जाईल. पण बॅच मॉनिटर थ्रू काय होणार आहे? फक्त फर्स्ट कम फर्स्ट सर्व, ऍट अ टाइम फक्त एकच जॉब तुमचा एक्झिक्यूट होणार. मग ह्याच्यामध्ये जर समजा जॉब 1 जर काही समथिंग इनपुट आउटपुट डिव्हाइसेस त्याला जे काही रिक्वायर्ड होते त्याचं जॉब कंप्लीट करण्यासाठी, जे काही त्याला इनपुट आउटपुट डिव्हाइसेस रिक्वायर्ड आहेत, समजा त्याला स्कॅनर रिक्वायर्ड असेल, एखादं डॉक्युमेंट त्याला स्कॅन करून घ्यायचंय आणि त्या डॉक्युमेंटची त्याला प्रिंट काढायची. बरोबर आहे? की जॉब 1चं काय रिक्वायरमेंट आहे? समजा तुमची मार्कशीट आहे, त्या मार्कशीटचं काय करायचं? त्याला स्कॅन करायचं. हा असा एक जॉब आला सिस्टीमकडं की ते स्कॅन करायचं आणि त्या स्कॅनिंगची तुम्हाला काय करायचे? प्रिंट काढायची. तुमच्याकडे प्रिंटर अवेलेबल आहे, सिच्युएशन कन्सिडर करा नीट, की तुमच्याकडे प्रिंटर अवेलेबल आहे पण स्कॅनरच अवेलेबल नाहीये. ह्याला तर मेमरी अलोकेट झालेली आहे जॉब 1ला. जॉब 1 तुमचा कम्प्लीट होईल का प्रिंटरवर नुसत्या? जॉब 1 तुमचा प्रिंटरवर कम्प्लीट होईल का नुसत्या? नाही. हा, का नाही होणार? तर जोपर्यंत तुमचं मार्कशीट स्कॅन होणार नाही, त्याला इनपुट मिळणार नाही, तोपर्यंत तुमचं प्रिंटरवर आउटपुट निघेल का? निघणार नाही. म्हणजे जो तुमचा जॉब 1 कधीपर्यंत वेटिंग मध्ये राहील? जोपर्यंत त्याला स्कॅनर अलोकेट होणार नाही तोपर्यंत तो वेटिंग मध्ये राहील. त्याच्या जागी जॉब 2चं काम काय असणार आहे? तर जॉब 2ला फक्त प्रिंट काढायच्यात. 4 पानं अवेलेबल आहेत त्याच्याकडे, सॉफ्ट कॉपी अवेलेबल आहे, त्याला फक्त प्रिंट काढायचे आणि प्रिंटर अवेलेबल आहे. पण जॉब 2चं एक्झिक्युशन कधी होईल? जेव्हा जॉब 1चं एक्झिक्युशन कम्प्लीट होईल, जॉब 1 तुमच्या ह्याच्यामधनं मेन मेमरी मधनं इथनं करंट जॉब एक्झिक्युशन मधनं बाहेर पडेल, त्यानंतरच तुमचा जॉब 2 काय होईल? एक्झिक्युशनला सेंड केला जाईल. म्हणजे जॉब 2ला अननेसेसरी वेटिंग आलं. बरोबर आहे? जॉब 2ला अननेसेसरी वेटिंग आलं ना? का? तर तो लाईन मध्ये फर्स्टली अवेलेबल आहे. जोपर्यंत ह्याला ह्याचं स्कॅनर मिळत नाही, स्कॅनर मिळाल्यावर त्याचं मार्कशीट स्कॅन होणार आणि मगच त्याची प्रिंट निघणार आणि मग तुमचं जॉब 1चं एक्झिक्युशन होणार. ज्यावेळेस जॉब 1चं एक्झिक्युशन कम्प्लीट होईल त्यानंतर जॉब 2 एक्झिक्युशनला जाणार, त्यानंतर जॉब 3 एक्झिक्युशनला जाणार. म्हणजे काय झालं? सिस्टीम मध्ये ह्या दोघांचं वेटिंग टाइम वाढला. कोणामुळं? जॉब 1 मुळे. हा काय असणार आहे? ड्रॉबॅक असणार आहे. ऍट अ टाइम तुमचं काय होतंय?
एकच जॉब तुमचा एक्झिक्युशन मध्ये सेंड केला जातो. कळालं? आणि ही पूर्ण बॅच एक्झिक्यूट होईपर्यंत नवीन बॅच एक्झिक्युशनला येऊ शकत नाही. हे पण तुम्हाला मी सांगितले. जोपर्यंत फर्स्ट बॅच टोटली एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत नवीन बॅच तुमची एक्झिक्युशनला येऊ शकते का? येऊ शकणार नाही. ओके. त्यामुळं जोपर्यंत एक एक जॉब एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत दुसरा जॉब एक्झिक्युशनला जाणार नाही. दुसरा जॉब जोपर्यंत एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत नेक्स्ट जॉब एक्झिक्युशनला जाणार नाही. आणि जोपर्यंत टोटल बॅच एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत न्यू बॅच तुमच्या सिस्टीम मध्ये एंट्री करू शकत नाही. कळालं? समजा ह्याच्यातला एखादा जॉब आहे, जॉब 1 आहे आणि तो कम्प्लीटच होत नाही, त्याला खूप वेळ लागतोय, तर नवीन बॅच तोपर्यंत एंट्री करेल का? करणार नाही. जोपर्यंत ही पूर्ण बॅच एक्झिक्यूट होऊन बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुमची नवीन बॅच तुमच्या सिस्टीम मध्ये एंट्री करणार नाही. कळालं? काय डाऊट आहे कोणाला? नेक्स्ट बघायचं. ह्या नोट्स आहेत, ह्या रीड करा, प्रेफर करा. काय असेल डाऊट तर विचारा नंतर. ओके. ही असती मेमरी लेआउट, जसं आपण वरती बघितलंय. मेमरीमध्ये कायम बाय डिफॉल्ट तुमच्या मेमरीचे 2 पार्ट्स पडतात. ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटर सिस्टीम चालू करतात त्यावेळेस तुमच्या मेमरीचे मेन मेमरी म्हणजे कुठली मेमरी? तुमची रॅमची मेमरी. किती जीबी तुमचा रॅम असतो ना, तेवढी तुमची मेन मेमरी असते. मेन मेमरीची साईज किती असणार आहे? जेवढा तुमच्याकडे रॅम अवेलेबल आहे. 4 जीबीचा रॅम अवेलेबल असेल तर तुमची मेन मेमरी किती झाली? 4 जीबीची झाली. ओके. त्या मेन मेमरीमध्ये ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटर सिस्टीम स्टार्ट करता त्यावेळेस फर्स्ट पार्टिशन कुठलं पडतं? ऑपरेटिंग सिस्टीमचं. पहिला पार्ट त्यामध्ये कोणाला अलोकेट केला जातो? ऑपरेटिंग सिस्टीमला. जोपर्यंत आपण कम्प्युटर चालू केल्या केल्या काय होतं आपल्याकडं? ऑपरेटिंग सिस्टीम लोड होते. असं काय होतं का ऑपरेटिंग सिस्टीम पाठीमागे राहिली आणि तुमची एखादी वर्डचीच फाईल ओपन झाली कम्प्युटर चालू केल्या केल्या? असं कोणाकडे झालंय का? झालंय का असं? कम्प्युटर चालू केलाय आणि चालू केल्या केल्या डायरेक्ट वर्ड किंवा एक्सेलचीच फाईल ओपन झाली डायरेक्ट? असं कोण आहे का? No, sir. त्यामुळं ज्या वेळेस कधीही तुम्ही कम्प्युटर चालू करता, कम्प्युटर सिस्टीम आपली चालू होते त्यावेळेस फर्स्टली आपल्या कम्प्युटरमध्ये मेन मेमरीमध्ये कुठला प्रोग्राम लोड होतो? तुमचा ऑपरेटिंग सिस्टीम हा प्रोग्राम लोड होतो. ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टीम टोटली एक्झिक्यूट होते आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे ऑपरेशन्स करायला चालू होता. मग हे सगळे बाकीचे ऑपरेशन्स आपले ह्या युजर वर्क एरियामध्ये प्रेझेंट राहतात. म्हणजे मेन मेमरीतलं पहिलं पार्टिशन कोणाला अलोकेट केलं जातं बाय डिफॉल्ट? ऑपरेटिंग सिस्टीमला. हे थ्रू आउट तुमच्या लाईफमध्ये लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये कधीही काही जरी ऍडव्हान्टेज तुमचं चेंजेस आले, काही जरी तुमचे इनोव्हेशन्स आले तरी हा कन्सेप्ट कधीही चेंज होणार नाही. कम्प्युटर सिस्टीम तुम्ही ज्यावेळेस चालू करता त्यावेळेस बाय डिफॉल्ट मेन मेमरीमध्ये कुठला प्रोग्राम रन होतो? ऑटोमॅटिक तुमची ऑपरेटिंग सिस्टीम लोड होते. फर्स्ट प्रोग्राम. जोपर्यंत तुमची ऑपरेटिंग सिस्टीम बूट होत नाही, ती एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही प्रोग्राम करता येत नाही. कुठलाही तुमचा अदर ॲप्लिकेशन रन करता येत नाही. कळालं? तुम्हाला जर कधीही विचारलं कोणीही मेन मेमरीमध्ये बाय डिफॉल्ट कुठला प्रोग्राम रन होतो, तर ऑपरेटिंग सिस्टीम हा प्रोग्राम रन होतो कम्प्युटर सिस्टीम स्टार्ट केल्या केल्या. ओके. आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही रिक्वायरमेंट युजरने दिलेली असते ती एक्झिक्यूट होते. ठीक आहे. नेक्स्ट पुढची ऑपरेटिंग सिस्टीम बघू आपण. हॅलो सर. हा. सर स्पूलिंग टेक्निक म्हणजे काय? स्पूलिंग म्हणजे नंबर ऑफ जॉब्स. जसे आपण आता बॅच बघितलं तसं स्पूलिंग आहे. ठीक आहे. स्पूलिंग टेक्निक ते तुम्हाला बुक्स मध्ये वगैरे दिलेलं असेल, ते रिक्वायर्ड नाहीये आपल्याला. ठीक आहे. मी जेवढा आता बॅचचा कन्सेप्ट सांगितलाय तेवढाच लक्षात ठेवा. स्पूलिंग म्हणजे काय होतं? नंबर ऑफ बॅच. जसं नंबर ऑफ जॉब्स आपण सांगितले तर त्याला बॅच म्हणतो, ते नथिंग बट स्पूलिंग सुद्धा होतं त्याचा अर्थ. ठीक आहे. जर डॉस बेस ऑपरेटिंग सिस्टीम वापरली तर त्याच्यामध्ये स्पूलिंग हा कन्सेप्ट घेतला जातो. कळालं? ओके सर. स्पूलिंग म्हणजे तुम्ही तसंच लक्षात ठेवा. बेसिक तुम्हाला लक्षात राहण्यासाठी स्पूलिंग म्हणजे काय असेल? नंबर ऑफ जॉब. जसे आपण आता बॅच बघितली, बॅच इज नथिंग बट द स्पूलिंग. ओके. ही जी आपण आता बॅच बघितली, हा, ही आपण ह्याला काय म्हणतोय? सध्या बॅच म्हणतोय. बरोबर आहे. ठीक आहे.
तर ह्यालाच तुम्ही काय Yes, म्हणू sir. शकता, स्पूलिंग म्हणू शकता. नंबर ऑफ जॉब्स प्रेझेंट इन सिक्वेन्स ऑफ नंबर ऑफ जॉब्स प्रेझेंट, त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, स्पूलिंग म्हणू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ऑपरेटिंग सिस्टीम असेल मल्टी प्रोग्रॅम्ड ऑपरेटिंग सिस्टीम. मल्टी प्रोग्रॅम्ड नावातच आहे बघा. मल्टी म्हणजे काय, नंबर ऑफ. ओके, नंबर ऑफ प्रोग्राम. मल्टी प्रोग्राम म्हणजे ऍट अ टाइम तुमच्या सिस्टीम मध्ये काय असणार आहेत, आता मल्टिपल प्रोग्राम प्रेझेंट असणार आहेत. बॅच मध्ये काय होतं, तुमच्या सिस्टीम मध्ये बॅच प्रेझेंट होती. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल तिथं पण नंबर ऑफ होते, इथं पण नंबर ऑफ आहेत, मग दोन्ही सेम नाही का, असा डाऊट येईल कोणाला तर. बॅच म्हणजेच काय असणार आहे, त्याच्यामध्ये पण जॉब 1, जॉब 2, जॉब 3 अप टू जॉब एन होतं. ह्याच्यामध्ये पण मल्टी प्रोग्रामची इथं डायग्राम दिसते, ह्याच्यामध्ये पण काय दिसतंय, जॉब 1, जॉब 2 अप टू जॉब एन आहे. मग डिफरन्स काय, तर तिथं बॅच होती म्हणजे तिथं कंडिशन होती, तुम्हाला जी बॅच तुम्ही देता एकदाच त्याच्यामध्ये चेंजेस करता येणार नाही. पण इथं काय असणार आहे, मल्टिपल प्रोग्राम आहेत. जॉब 1 येईल, एक्झिक्युशन करेल, तो बाहेर पडेल, तो बाहेर पडला की त्याची मेमरी काय केली जाईल, इथं दुसऱ्या जॉबला अलोकेट केली जाईल. अनम्यूट करा, म्यूट करा, कोण आहे ते. मल्टी प्रोग्रामड आणि बॅच मध्ये डिफरन्स लक्षात घ्या. मल्टी प्रोग्रामड मध्ये काय होतं, मल्टिपल प्रोग्राम तुमचे प्रेझेंट आहेत, मल्टिपल प्रोसेस तुमच्या प्रेझेंट आहेत मेन मेमरीमध्ये. जेवढी तुमची मेन मेमरी आहे ती मेन मेमरी तुमची काय केली जाईल, मल्टिपल जेवढे त्याला जॉब रिक्वायर्ड आहेत. आता समजा ही तुमची मेन मेमरी आहे, 512 MB ची मेन मेमरी आहे. ठीक आहे. बाय डिफॉल्ट पहिलं पार्टिशन कुठलं पडेल तुमच्या मेमरीमध्ये, ऑपरेटिंग सिस्टीमचं पडेल. ओके. मग ऑपरेटिंग सिस्टीमला समजा इथं 200 MB स्पेस घेतला त्याने रिक्वायर्ड. ठीक आहे. राहिला किती तुमच्याकडे स्पेस, 300 MB. मग 300 MB मध्ये जेवढ्या काही प्रोसेसेस तुमच्या आता रिक्वेस्ट आलेल्या आहेत प्रोसेसच्या, आता जॉब 1 ची रिक्वेस्ट आली, जॉब 1 ला समजा 50 MB रिक्वायर्ड आहे, तर तुम्ही तुमच्या 300 MB मधले 50 MB स्पेस तुम्ही काय केला, जॉब 1 ला अलोकेट केला. त्यानंतर जॉब 2 आला. आता सध्या तुमच्याकडे स्पेस किती रिक्वायर्ड आहे, ह्यानी 200 घेतला, ह्यानी 50 घेतला, किती झाला, 250 स्पेस तुमच्याकडचा संपला. मेन मेमरीमध्ये आता स्पेस किती अवेलेबल आहे, तर 250 MB अजून नियर अबाउट अवेलेबल आहे. तर 250 MB मध्ये परत तुमच्याकडे जॉब 2 प्रेझेंट झाला, जॉब 2 ची रिक्वेस्ट आली तुम्हाला, तर परत सिस्टीम ऑपरेटिंग सिस्टीम काय करेल, जॉब 2 ला किती रिक्वायर्ड आहे, 100 MB. आपल्याकडे अवेलेबल किती आहे, 250 MB. सफिशियंट आहे. मग जॉब 2 ला मेमरी अलोकेट करून देईल. त्यानंतर जॉब एन आला, जॉब एन ला परत 50 MB रिक्वायर्ड आहे, जॉब एन ला अलोकेट केलं. ओके. या मॅनर मध्ये तुमच्याकडं नंबर ऑफ प्रोसेसेस तुमच्या काय केले जातील, मेन मेमरीला अलोकेट केले जातील. ठीक आहे. इथं बघा मेन मेमरी म्हणजे आता मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, तर OS कीप्स सेव्हरल जॉब्स इन मेमरी सायमल्टेनियसली. OS पिक अप अँड बिगिन टू एक्झिक्यूट वन ऑफ द जॉब इन मेमरी इफ जॉब मे हॅव टू वेट फॉर सम टास्क सच ॲज IO ऑपरेशन, CPU switches to another job. When that job need to wait, then CPU again switches to another job. म्हणजे आता ह्याचं तुम्हाला एक्झाम्पल लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं काय आहे, तर तुमच्याकडे मेन मेमरीमध्ये सेव्हरल जॉब्स आर प्रेझेंट, म्हणजे काय, नंबर ऑफ तुमच्याकडं टास्क तुमच्या मेन मेमरीमध्ये आता प्रेझेंट असतील. हे सेव्हरल जॉब्स तुमच्या मेन मेमरीमध्ये प्रेझेंट आहेत. ओके. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, तुम्ही कुठली यूज करताय ऑपरेटिंग सिस्टीम, मल्टी प्रोग्रामड. ठीक आहे. म्हणजे मल्टी प्रोग्रामड म्हणजे काय, तुमच्या मेन मेमरीमध्ये मल्टिपल प्रोग्राम प्रेझेंट आहेत, मल्टिपल जॉब तुमच्या मेन मेमरीमध्ये प्रेझेंट आहे. ज्यावेळेस एक्झिक्युशन स्टार्ट होईल त्यावेळेस OS काय करणार आहे, ह्याच्यामधला एक जॉब एक्झिक्युशनला घेणार आहे, जो फर्स्ट असेल तो जॉब काय करेल, एक्झिक्युशनला घेईल. ज्यावेळेस जॉब 1 एक्झिक्युशनला जाणार आहे, जॉब 1 ला मेमरी अलोकेट झालेली आहे ऑलरेडी, तो एक्झिक्युशनला जाईल, त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट होईल. जर समजा जॉब 1 ला मगासारखं सेम, जॉब 1 ला इनपुट आउटपुट डिव्हाइसेस रिक्वायर्ड आहेत, म्हणजे काय, प्रिंटर आणि स्कॅनर, हे 2 इनपुट आउटपुट डिव्हाइसेस रिक्वायर्ड आहेत. तो त्याचं एक्झिक्युशन करून ज्यावेळेस तो इनपुट आउटपुट डिव्हाइसेससाठी जाईल, म्हणजे त्याला प्रिंटर रिक्वेस्ट आणि त्याच्या प्रिंटरला प्रिंट सेंड केली, ज्यावेळेस तो प्रिंट होत असतील त्यावेळेस त्याला मेन मेमरी रिक्वायर्ड असणार आहे का, CPU रिक्वायर्ड असेल का, नाही.
त्यावेळेस तुमचा सीपीयू काय असेल, फ्री असेल. का तर त्यावेळेस तुमचा जॉब 1 काय करतोय, त्याच्या प्रिंट काढतोय. त्याला जो प्रिंटर रिक्वायर्ड होतो, आयओ डिव्हाइसेस, हे जे आयओ डिव्हाइसेस आहेत, आयओ ऑपरेशन म्हणजे काय असतात, जे ऑपरेशन्स तुमचे इनपुट आउटपुट डिव्हाइसेसवर वर्क होतात त्याला आयओ ऑपरेशन्स म्हणायचं. आयओ ऑपरेशन्स आर नथिंग बट द प्रिंटर, स्कॅनर, तुमचं डिस्क असतील, हार्ड डिस्क असतील, हार्ड डिस्कवर जे एखाद्या फाईलचं ऍक्सेस करायचे असतील, ते ऍक्सेस करत असेल तो समथिंग, हे सगळं काय झालं, तुमचे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस झाले, त्या रिगार्डिंगचं फंक्शन झालं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेसरची गरज नसते, प्रोसेसरची रिक्वायरमेंट नसते. तो ज्यावेळेस तुमचा प्रोसेसर काय असेल, सीपीयू काय असेल, आयडल राहणार. तुम्ही बघा, एखादं डॉक्युमेंट आहे, आता हे माझं करंट डॉक्युमेंट आहे, ही पेज आहे, मला हे प्रिंट काढायचं, मी काय केलं, कंट्रोल पी दाबलं. कंट्रोल पी दाबल्यावर हे पेज ओपन झालं. इथं काय करतंय, माझ्या ह्या मशीनला प्रिंटर अवेलेबल नाहीये म्हणून इथं प्रिंटरचं नाव दाखवलं नाही. हे फक्त पेज ओपन करणं आणि इथून मी आता फक्त काय सांगितलं, प्रिंटला क्लिक करणं. हे प्रिंटला क्लिक झालं की ह्याने काय केलं बघा, इथं प्रोसेस केली. आता दिसतंय का बघा तुम्हाला, कंट्रोल पी म्हणलं, माझं पेजेस आले, दिसले मला, इथं 10 पेजेस आहेत. ह्याच्यासाठी सीपीयू रिक्वायर्ड आहे तुम्हाला, ही प्रोसेस ओपन होण्यासाठी. इथं प्रिंट म्हणण्यासाठी सुद्धा सीपीयू रिक्वायर्ड आहे. इथं क्लिक केल्यावर ही प्रोसेस आली, 10 20 30 40 100. ओके, 100% काम झालं. काय झालं, तुमचं डॉक्युमेंट, माझं डॉक्युमेंट प्रिंटरला सेंड केलं. एवढं काम कोणाचं होतं, ऑपरेटिंग सिस्टीमचं होतं, सीपीयूचं होतं. इथून पुढे मला सीपीयूची रिक्वायरमेंट आहे का, नाही. आता इथून पुढे मला कशाची रिक्वायरमेंट लागेल, प्रिंटरची रिक्वायरमेंट लागेल. माझं डॉक्युमेंट प्रिंटरला सेंड केलेलं आहे. आता प्रिंटर जर बिझी असेल तर माझा जॉब काय राहील, वेटिंग मध्ये राहील. म्हणजे जर समजा माझ्या शेजारी कोण आहे, तिकडं आता भंडारे सर बसलेले आहेत, भंडारे सर त्यांचं स्वतःचं काहीतरी प्रिंट काढतात त्यांच्या मशीनवर, आम्ही प्रिंटर शेअर केलेला आहे दोघांमध्ये. मग भंडारे सरांच्या प्रिंट कंप्लीट होईपर्यंत माझ्या प्रिंट निघतील का, मी सेंड केलेल्या. प्रिंटर जर ऑलरेडी बिझी असेल तर मी सेंड केलेल्या प्रिंट निघतील का, निघणार नाही. नाही. तोपर्यंत काय झालं, माझा जॉब काय झाला, वेटिंग मध्ये राहिला. बरोबर आहे. मग तोपर्यंत मी यूज करत असलेला सीपीयू सुद्धा काय झाला, वेटिंग मध्ये राहिला. जर समजा भंडारे सरांना 200 पानं प्रिंट काढायचे, त्यांच्या नोट्स आहेत, त्यांनी 200 पानं प्रिंट काढतात. 200 पानं प्रिंट काढायला किती वेळ लागेल, 20 मिनिटं लागतील, नियर अबाउट 15 ते 20 मिनिटं. किती जरी फास्ट म्हणलं तरी. मग 20 मिनिट मी काय करणार, वेटिंग मध्ये थांबणार. मग 20 मिनिट माझा प्रोसेसर काय झाला, वेटिंग मध्ये थांबला सिस्टीमचा. म्हणजे तुमचा काय झाला, प्रोसेसरचा टाइम काय केला, वेस्ट केला. म्हणजे तुमची कम्प्युटर सिस्टीम चालू आहे, प्रोसेसर ऍक्टिव्ह आहे, पण प्रोसेसरला काहीच काम नाही दिलं, निवांत थांबलाय तुमचा प्रोसेसर. मग आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमचा गोल काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम हा आपण कशासाठी शिकतोय, ऑपरेटिंग सिस्टीमचा गोल काय असणार आहे, विदिन मिनिमम टाइम यू हॅव टू कम्प्लीट नंबर ऑफ प्रोसेसेस. ठीक आहे, थ्रूपुट म्हणतो ना तुम्हाला, थ्रूपुट ही कन्सेप्ट झाली असेल. ठीक आहे, पर युनिट टाइम मध्ये किती नंबर ऑफ प्रोसेस तुम्ही एक्झिक्यूट करता, ह्याला काय म्हटलं जातं, थ्रूपुट. पर युनिट टाइम म्हणजे एक युनिट ठरवा तुम्ही. आपण गाडीचं युनिट असतं, आपण गाडीचा ऍव्हरेज काढतो. गाडीचा ऍव्हरेज कसा काढतो, पर लिटर. 1 लिटर पेट्रोल टाकल्यावर गाडी किती किलोमीटर जाते, हा काय झाला, गाडीचा थ्रूपुट झाला. बरोबर आहे. म्हणजे 1 लिटर पेट्रोल टाकल्यावर तुमची गाडी किती किलोमीटर जाते. तसं आपण काय ठरवतो, टाइम देतो आपल्या कम्प्युटरला. 1 मिनिटामध्ये तुमचा प्रोसेसर किती नंबर ऑफ प्रोसेस एक्झिक्यूट करतो, हा तुमच्या प्रोसेसरचा काय झाला, थ्रूपुट झाला. ओके, 1 मिनिटामध्ये तुमचा सीपीयू किती नंबर ऑफ प्रोसेस कंप्लीट करतो सक्सेसफुली. आता मग मला सांगा, आता माझ्याकडे प्रोसेसर अवेलेबल आहे, इथं आहे, पण मी काहीतरी काम करतोय का, नाही. मी काय केलंय, फक्त प्रिंट सेंड केली आहे, पण मला प्रिंटर अवेलेबल नाहीये. मग जॉब 1 तुमचा एक्झिक्युशन मध्ये आहे, पण जॉब 1 ला काय आहे, प्रिंटर अवेलेबल नाहीये. त्यामुळं काय झालं, जॉब 1 वेटिंग मध्ये आहे. आणि तुमचा ऑपरेटिंग सिस्टीमचा सीपीयू सुद्धा काय आहे, रिलॅक्स आहे, आयडल आहे. आयडल म्हणजे काय, तो काहीही काम करत नाहीये. ओके, मग हा काय झाला, वेस्ट ऑफ टाइम झाला, जो तुमचा सेम बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये होत होता का नाही. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण काय करत होतो, सेम एक जॉब एक्झिक्युशनला जायचा, त्या जॉबचं एक्झिक्युशन कंप्लीट होईपर्यंत तुमचा दुसरा जॉब एक्झिक्युशनला जाऊ शकत होता का, नाही. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये फक्त एक जॉब इथं प्रेझेंट असायचा, ह्या मेमरीमध्ये पूर्ण काय होतं, फक्त जॉब 1च प्रेझेंट होता, आणि बाकीचे जॉब तुमचे काय होते, इकडे बाहेर प्रेझेंट होते. बरोबर आहे का. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये, ही बॅच ऑपरेटिंग सिस्टीमची डायग्राम आहे.
ठीक आहे. ह्या डायग्राम मध्ये काय दिसतंय तुम्हाला, करंट जॉब इन एक्झिक्युशन मध्ये काय असणार आहे, फक्त एकच जॉब असणार आहे. म्हणजे जॉब वनच तुमचा कुठं प्रेझेंट असेल, करंट जॉब इन एक्झिक्युशन मध्ये प्रेझेंट असेल. ठीक आहे. जॉब 2 प्रेझेंट असणार आहे का मेमरीमध्ये? नाही. जॉब एन नाही. प्रेझेंट असणार आहे का मेमरीमध्ये? नाही. नाही. हा. पण तेच तुमच्या ह्याच्यामध्ये मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय असणार आहे, मल्टी प्रोग्रामिंग मध्ये ऍट अ टाइम तुमच्याकडे जॉब 1 सुद्धा प्रेझेंट असणार आहे, जॉब 2 सुद्धा प्रेझेंट असणार आहे, जॉब एन सुद्धा तुमच्या मेमरीमध्ये प्रेझेंट असणार आहे. मग इथं काय होणार आता, जर तुमचा जॉब 1 जर समजा कुठल्या आयओ डिव्हाइसेसच्या ऑपरेशन्स करता वेटिंग मध्ये असेल, म्हणजे आता जसं आता जॉब 1 मी तुम्हाला काय सिच्युएशन सांगितली आहे करंट सिनेरिओ, तर जॉब 1 हा प्रिंटरसाठी वेटिंग मध्ये आहे. जॉब 1 ला प्रिंटर रिक्वायर्ड आहे आणि प्रिंटर सध्या मला अवेलेबल आहे का? नाहीये. मग माझा जॉब 1 काय असणार आहे, वेटिंग मध्ये असणार आहे. त्यावेळेस तुमचा सीपीयू काय करेल, प्रोसेसर तुमचा काय करेल, जॉब 1 ला तसंच ठेवेल वेटिंग मध्ये आणि जॉब 2 चं एक्झिक्युशन स्टार्ट करेल. ठीक आहे. मग जॉब 2 चं एक्झिक्युशन स्टार्ट झाल्यानंतर ज्या वेळेस समजा जॉब 2 ला पण काही आयओ डिव्हाइसेस रिक्वायर्ड असतील. ठीक आहे. समजा आपण इथं कोण घेऊ, तुमचा नेक्स्ट स्टाफ कोण आहे तुमच्याकडे शिकवायला? हा, देवकर मॅडम आहे. मग समजा देवकर मॅडम म्हणजे त्यांचा जॉब कुठला असेल, जॉब 2 असेल. ठीक आहे. त्यांची काहीतरी रिक्वेस्ट आहे, त्यांना पण इथं सीपीयू अलोकेट होईल. मी तर वेटिंग मध्ये थांबलो, जॉब 1 म्हणजे मी वेटिंग मध्ये थांबलो. ओके. मग त्या जागी इथं नंतर जॉब 2 मध्ये कोण असतील, देवकर मॅडम असतील. मग देवकर मॅडमचा जॉब इथं काय केला घेतला जाईल, एक्झिक्युशन मध्ये घेतला जाईल. ठीक आहे. आणि ज्यावेळेस देवकर मॅडमला पण काहीतरी आयओ डिव्हाइसेस रिक्वायर्ड असतील, आयओ फंक्शन त्यांना रिक्वायर्ड असेल आणि देवकर मॅडमचा जॉब आयओ डिव्हाइसेस करता सेंड केला जाईल, त्यावेळेस तुमचा सीपीयू काय केला जाईल, इथं चेक केलं जाईल, माझं एक्झिक्युशन कंप्लीट झालंय का प्रिंटरचं. जर झालं असेल तर परत मला पुढच्या एक्झिक्युशनसाठी मला सीपीयू अलोकेट केला जाईल. जर मी पण अजून वेटिंग मध्येच असेल, मी पण वेटिंग मध्ये, देवकर मॅडमचा जॉब पण वेटिंग मध्ये, तर त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम काय करेल, सीपीयू तुमचा अजून कुठला जॉब प्रेझेंट आहे तुमचा मेमरीमध्ये, जॉब एन प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर जॉब एन ला एक्झिक्युशन मध्ये अलोकेट करून देईल. कळालं? म्हणजे ह्याचा आउटपुट काय असणार आहे तुमचं, तर तुमचा सीपीयू कंटिन्युअसली बिझी राहणार आहे. म्हणजे जॉब 1 वेटिंगला गेला की तुमचा सीपीयू काय करेल, जॉब 2 ला एक्झिक्युशन लागेल. जॉब 2 एक्झिक्युशनला गेला, वेटिंगला गेला, तर जॉब 3 चे चेकिंग एक्झिक्युशन करायला चालू करेल. ओके. कळतंय? सिम्पल वे, रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो तुम्हाला सगळ्यात बेस्ट. तुम्ही नोटबुक चेक करायला येता, सबमिशनला आलात समजा तुम्ही आमच्याकडं. मी म्हणजे काय असेल, तुमच्या सिस्टीमचा प्रोसेसर असेल. ओके. सीपीयू आहे मी, रोल नंबर 1 एक माझ्याकडे नोटबुक चेकिंगला आला. जर समजा मी बॅच ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असेल, माझा परफॉर्मन्स जर बॅच ऑपरेटिंग सिस्टीमवर असेल, तर मी काय करणार आहे, जोपर्यंत रोल नंबर 1 च पूर्ण चेक होत नाहीत, 10च्या 10 प्रोग्राम असतील त्याचे, काय समथिंग त्याची नोटबुक असेल, त्याची पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीमची नोटबुक जोपर्यंत चेक होणार नाही, तोपर्यंत मी रोल नंबर 2 वाल्याला चेकिंगला बोलवणार नाही, त्याला माझ्या केबिनच्या बाहेर तसंच उभा करणार वेटिंग मध्ये. जॉब 1 चं समजा इनकम्प्लीट असेल काहीतरी काम, एखादं एक्सपेरिमेंट 2 पानं त्याचे लिहायची राहिलेली आहेत, तो काय करेल, बाहेर जाईल आणि त्याचे 2 पानं राईटअप करत बसेल. ठीक आहे. पण त्याची 2 पानं राईटअप करेपर्यंत सुद्धा बॅच ऑपरेटिंग सिस्टीम जर मी वापरत असेल, तर मी काय करणार, आयडल राहणार. मी जरी जॉब 2 चं सगळं कंप्लीट असेल तरी सुद्धा त्याला चेकिंगला बोलवणार नाही. का नाही बोलवणार, तर माझा सिनेरिओ काय सांगतोय, माझा अल्गोरिदम कसा आहे, कसा डिझाईन केलेला आहे, जोपर्यंत जॉब 1 एक्झिक्यूट होत नाही, जॉब 1 चं चेकिंग कंप्लीट होत नाही, तोपर्यंत मी जॉब 2 वाल्याला बोलवणार नाही, म्हणजे रोल नंबर 2 वाल्याला मी बोलवणार नाही. कळालं? हे झालं बॅच मॉनिटर. आणि बॅच मध्ये काय असणार, जोपर्यंत C1 बॅचचं एक्झिक्युशन कंप्लीट होत नाही, तुमचे आता तुम्ही 25 जण असाल C1 बॅच मध्ये, जोपर्यंत C1 बॅचचं एक्झिक्युशन कंप्लीट होत नाही इच अँड एव्हरी स्टुडंटचं, तोपर्यंत C2 बॅचच्या एकाही मुलाला मी घेणार नाही. समजा C1 बॅच मधला एकच जण राहिला शेवटचा, तो अजून वेटिंग होता, त्याचे अजून 4 एक्सपेरिमेंट लिहायचे राहिलेले आहेत, तो 4 एक्सपेरिमेंट लिहित बसलाय, त्याचे 4 एक्सपेरिमेंट लिहू देणार, ते लिहून झाल्यावर त्याचे चेक होणार, ते कंप्लीट होणार, त्याच्यानंतरच तुमची C2 बॅच एक्झिक्युशनला घेतली जाईल. कळालं? हे झालं तुमचं बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. आणि
मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय होणार आहे, मी माझ्या इथं चेकिंगला सबमिशनला बोलवल्यावर मी काय करणार, माझी केबिन केवढ्या एचओडी केबिन आहे, एचओडी केबिन मध्ये किती जण उभा राहू शकतात, 5 जण उभा राहू शकतात. माझ्याकडे किती स्पेस अवेलेबल आहे, 5 जणांचा स्पेस अवेलेबल आहे. म्हणजे मग मी काय करणार, रोल नंबर 1 ला बोलवणार, रोल नंबर 2 ला बोलवणार, रोल नंबर 3 ला बोलवणार, 4 ला बोलवणार आणि 5 ला बोलवणार. बाकीचे कुठे राहतील, बाकीचे आउटसाइडला वेट करतील. रोल नंबर जे काय ज्यांचं व्हॉट एव्हर कम्प्लीट आहे, रोल नंबर C1 बॅच घेतली असेल आपण, C1 बॅच मधले उरलेले ज्याचं कोणाचं कम्प्लीट आहे त्यांना मी बाहेर वेटिंग मध्ये ठेवले. समजा रोल नंबर 1 चेकिंगला आला, चेक करत असताना मला कन्सिडर झालं की चौथ्या एक्सपेरिमेंट मध्ये त्याची 2 पानं इनकम्प्लीट आहेत, 2 पेजेस त्यांनी राईटअप केलेले नाहीयेत. तर मी काय त्याला सांगणार, तू राईटअप कर. म्हणजे काय झालं, तो कंडिशन म्हणजे काय झाली, ह्याला आयओ डिव्हाइसेस ऑकर झालं, ह्याला अनदर ऑपरेशन्स रिक्वायर्ड आहे. त्याला माझी गरज आहे का ती 2 पानं कंप्लीट करण्यासाठी? जॉब 1 ला माझी गरज, रोल नंबर 1 ला माझी गरज कधी लागेल, जर त्याचं कंप्लीट असेल, ते एक्झिक्यूट चेक करायचं असेल तरच माझी गरज आहे. तो राईटअप करत असताना माझी गरज आहे का त्याला? स्टाफची गरज असेल का? कळतंय का सगळ्यांना मी काय एक्झाम्पल देतोय ते? हॅलो. येस सर. येस सर. मग जॉब 1 ला मी कधी रिक्वायर्ड आहे, जर त्याच्याकडचा टास्क कंप्लीट असेल, म्हणजे त्याला एक्झिक्युशनसाठी, त्याला चेकिंगसाठी जे काय आपण सांगितलेले आहेत असाइनमेंट मध्ये, मी समजा 4 क्वेश्चन सांगितलेले असतील, त्यांनी 4च्या 4 क्वेश्चन जर त्याचे कंप्लीट असतील तरच मी त्याला चेक करणार आहे. म्हणजे माझं वर्क कधी असेल, जर त्याचे 4 क्वेश्चन त्याच्याकडे अवेलेबल असतील तर. त्यांनी जर 3च क्वेश्चन आणले असतील तर मी त्याला काय सांगणार, जा तुझा 1 क्वेश्चन लिहून ये. म्हणजे त्याला काय झालं, आयओ डिव्हाइसेस ऑकर झालं, त्याला जाऊन 1 क्वेश्चन लिहित बसावं लागणार. मग ज्यावेळेस जॉब 1 1 क्वेश्चन लिहायला जाणार निघून, त्यावेळेस मी काय करणार, केबिन मध्ये दुसरं कोण प्रेझेंट आहे, रोल नंबर 2 प्रेझेंट आहे. मग मी असं वेटिंग मध्ये थांबणार नाही की जॉब 1चं होऊ द्या मग जॉब 2 ला घेऊ. जॉब 1 ला अर्ध्यावर सोडणार आणि मी काय करणार, रोल नंबर 2 वाल्याचं चेकिंग चालू करणार. कळालं? रोल नंबर 2 चं चेकिंग चालू झालं आणि त्याच्या चेकिंग मध्ये मला वाटलं त्यांनी सेकंड असाइनमेंट मध्ये पण त्यांनी पण काय केलंय, 2 क्वेश्चन सोडून दिलेत. तर मी पण त्याला काय सांगणार, परत जा तू ते 2 क्वेश्चन लिह. मग तो परत काय झाला, अर्ध्यावाटच त्याचं चेकिंग राहिलं, त्याचं एक्झिक्युशन पूर्ण चेकिंग कंप्लीट झालंय का, ह्याचं पण नाही झालं. मग त्यावेळेस मी काय चेक करणार, अजून कोण माझ्या केबिन मध्ये प्रेझेंट आहे का, आलंय का समोर, आला असेल, जॉब 1 आला असेल. ठीक आहे. तर मग काय करणार, मी ह्या दोघांचं वर्क तसंच राहू देणार. मी काय करणार, लगेच पुढचा रोल नंबर 3चं चेकिंग चालू करणार. कळालं? समजा ह्याचं चेकिंग करत असताना ह्याच्याकडे पण मला काहीतरी क्युरी सापडली. इन केस जर नाही सापडली तर मी काय करणार, ह्याचं एक्झिक्युशन पूर्ण कंप्लीट करणार आणि त्यानंतर परत आता कोण अवेलेबल आहे परत मशीन मध्ये. जर समजा तोपर्यंत जॉब 1चं जे काय 2 क्वेश्चन लिहायचे राहिले होते ते त्यांनी लिहून आणले असतील तर मी काय करणार, त्याला एक्झिक्युशनला घेणार पुढं. कळालं? पण मी एक्झिक्युशनला कोणाला घेणार, जे माझ्या केबिन मध्ये प्रेझेंट आहेत तेवढ्याच मुलांना मी एक्झिक्युशनला घेणार. ज्यावेळेस ह्याच्यामधलं कोण, म्हणजे जॉब 1, जॉब 2 किंवा जॉब N ह्याच्यापैकी कोण एक्झिक्युशन कंप्लीट करून बाहेर जाईल, कळालं, मेन मेमरीच्या बाहेर जाईल, त्यावेळेसच नवीन इथं जे काही वेटिंग मध्ये उभारलेले असतील त्यांच्यापैकी मेमरी जेवढी अवेलेबल आहे त्याला रिक्वायर्ड करणार. म्हणजे 5 जण माझ्या केबिन मध्ये आले असतील, ज्यापैकी 5 जणांपैकी ज्याचं एक्झिक्युशन कंप्लीट होईल, ज्याचं चेकिंग कंप्लीट होईल, जर समजा रोल नंबर 1चं कंप्लीट झालं, रोल नंबर 1 बाहेर गेला तर त्याच्या जागी दुसरा 1 जण आतमध्ये येईल. ठीक आहे. जर समजा त्यानंतर रोल नंबर जॉब Nचं कंप्लीट झालं, जॉब N बाहेर गेला मेन मेमरीची, ज्यावेळेस तुमचं एक्झिक्युशन कंप्लीट होतं तुम्हाला अलोकेट केलेली मेन मेमरी तुमच्याकडनं काय केली जाते, काढून घेतली जाते. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, ज्यावेळेस तुमची मेन मेमरी तुम्हाला कधी अलोकेट करते, ज्यावेळेस तुम्हाला एक्झिक्युशन रिक्वायर्ड आहे त्यावेळेस तुम्हाला आधी मेन मेमरी अलोकेट करते. तुमचं एक्झिक्युशन सक्सेसफुली कंप्लीट झालं की तुमच्याकडे अलोकेट असलेली मेमरी काय केली जाते, काढून घेतली जाते. कळालं? मग सेम सिनारिओ त्यांनी इथं दिलेला आहे. काय सांगितलंय, ओएस कीप सेव्हरल जॉब्स इन मेमरी. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, नंबर ऑफ जॉब्स त्याच्या मेमरीमध्ये प्रेझेंट देते, त्यांना मेमरी अलोकेट करते मेन मेमरी. ठीक आहे, सायमल्टेनियसली. ऍट द सेम टाइम तुमचे काय असतील, नंबर ऑफ जॉब्स तुमच्या काय केले जातील, मेन मेमरीमध्ये प्रेझेंट केले जातील. जेवढी तुमच्याकडे मेन मेमरी अवेलेबल आहे तेवढे नंबर ऑफ जॉब्स तुम्हाला काय केले जातील, प्रेझेंट केले जातील. ठीक आहे. ओएस पिक अप अँड बिगिन टू एक्झिक्यूट वन ऑफ द जॉब इन मेमरी. मग ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, ह्याच्यापैकी जेवढे काही जॉब प्रेझेंट आहेत त्याच्यापैकी एखादा जॉब एक्झिक्युशनला घेते.
Okay, if job may have to wait for some tasks such as IO operation. जर समजा जॉबला काही IO ऑपरेशन्स ऑकर झालं आणि त्याला वेट करावा लागला, तर त्यावेळेस काय करतो, सीपीयू स्विचेस टू अनदर जॉब. ठीक आहे, सीपीयू स्विचेस टू अनदर जॉब. मग अशा वेळेस जर जॉब 1 ला काही वेटिंग आलं, तर तुमचा सीपीयू म्हणजे काय, तुमचा ऑपरेटिंग सिस्टीमचा सीपीयू जो असतो प्रोसेसर, तो काय करेल, स्विच होईल. कोणाला कुठं स्विच होईल, अनदर जॉबला. म्हणजे जॉब 1 वरनं तुमचा सीपीयू कुठं स्विच झाला, जॉब 2 ला स्विच झाला. ओके, कळालं. मग सांगा इथं झाला, वेन दॅट जॉब नीड्स टू वेट देन सीपीयू अगेन स्विच टू अनदर. म्हणजे समजा परत जॉब 2 ला काही वेटिंग ऑकर झालं, तर तुमचा सीपीयू काय होईल, परत एकदा स्विच होईल. कुठं स्विच होईल, परत अनदर जॉबला स्विच होईल. हे प्रोसेस काय राहील, सो ऑन राहील. मग समजा परत पहिला वेटिंगला गेलेला जॉब जर आला असेल, तर त्याला परत सीपीयू अलोकेट केलं जाईल. हीच डायग्राम तुम्हाला इथं दिली आहे. इथं बघा, ही डायग्राम आहे. ह्या डायग्राम मध्ये काय दाखवलंय, सिक्वेन्शियल प्रोसेसिंग. ओके, सिक्वेन्शियल प्रोसेसिंग म्हणजे काय, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय होत होतं, सिक्वेन्शियली जॉब तुमचे एक्झिक्यूट होत होते. म्हणजे प्रोग्राम 1 एक्झिक्यूट होणार, त्यानंतरच प्रोग्राम 2 तुमचा काय होणार, एक्झिक्यूट होणार. कळालं. प्रोग्राम 1 म्हणजे काय असणार आहे तुमचा, आता इथं बघा, हा P1 प्रोग्राम 1 आहे. P1 मध्ये काय होत आहे, इथं P1 चं एक्झिक्युशन झालं. एवढा पार्ट, हा डार्क पार्ट म्हणजे काय, P1 चं एक्झिक्युशन झालं. पण हा जो ब्लँक आहे, जिथं आयडल रिल आहे, आयडलचं मिनिंग काय, P1 ला काय झालं, आयओ डिव्हाइसेस रिक्वायर्ड असतील, प्रिंटर स्कॅनर रिक्वायर्ड आहे. मग त्या टाइमात तुमचा सीपीयू काय राहिला, आयडल राहिला. इथलं काम कम्प्लीट झाल्यानंतर परत त्याला सीपीयू अलोकेट केला. परत एकदा त्याला सीपीयू आयओ डिव्हाइसेस रिक्वायर्ड राहिले, तो परत आयडल राहिला. ऍट द एंड त्याचं काय झालं, एक्झिक्युशन कम्प्लीट झालं. लक्षात ठेवा, ही डायग्राम काढताना ही कशाची आहे, तुमची एक्झिक्युशनची आहे. जेवढं डार्क लाईन केलेले आहेत, क्रॉस लाईन म्हणजे त्याचं मिनिंग काय असणार आहे, तुम्हाला सीपीयू अलोकेट आहे, त्याचं एक्झिक्युशन चालू आहे. आणि ब्लँक एरिया म्हणजे काय आहे, तो आयडल आहे, तो काय करतोय, आयओ डिव्हाइसेसचं वर्क करतोय. पण ही डायग्राम काढत असताना कधीही पहिला पार्ट तुमचा डार्कच असणार आहे. एक्झिक्युशन कधी स्टार्ट होणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला सीपीयू अलोकेट होईल त्यावेळेसच तुमचं एक्झिक्युशन होणार आहे. आणि तुमचं एक्झिक्युशन एंड कधी होणार आहे, ज्यावेळेसच तुम्हाला सीपीयू मिळेल त्यावेळेसच तुमची नोटबुक चेक कधी होईल, ज्यावेळेस मी चेकिंगला घेईल त्यावेळेस त्याचं चेकिंग चालू होईल. बरोबर आहे. आणि चेकिंग कधी कम्प्लीट होईल, माझी सही झाल्यावर चेकिंग कम्प्लीट होईल. म्हणजे तुम्हाला सगळ्यात नोटबुक स्टार्ट करताना, पहिले एक्सपेरिमेंट चेक करताना पण मी लागणार आहे, आणि ऍट द एंड शेवटची सही करताना पण मी लागणार आहे तुम्हाला, प्रोसेसर. कळालं. अशी डायग्राम कधीच होत नाही. इथं चेकिंग चालू झालं म्हणजे एक्झिक्युशन चालू झालं, आयडल राहिला, एक्झिक्युशन चालू आहे, आयडल आहे, आणि इथंच एंड झाला. ह्याच्या पुढे काहीच नाहीये, इथंच तुमची प्रोसेस एंड झाली. आयडल मध्येच एंड होत नसती प्रोसेस कधीच. प्रोसेस विथ एक्झिक्युशनच एक कम्प्लीट होणार. म्हणजे तुम्हाला प्रोसेस एक्झिक्युशन स्टार्ट करण्यासाठी सुद्धा सीपीयू लागणार, आणि एक्झिक्युशन एंड करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय लागणार, इथं सीपीयू लागणार. त्यामुळे ह्या डायग्राम मध्ये कायमस्वरूपी तुम्हाला फर्स्ट कॉलम तुमचा डार्कच असणार, आणि लास्ट कॉलम सुद्धा तुमचा काय असणार, डार्कच असणार. कळालं. कळालंय का. मग हे काय, तुमची ही डायग्राम कशाची आहे, सिक्वेन्शियलचे. म्हणजे बॅच मध्ये काय होत होतं, जोपर्यंत प्रोग्राम 1 एक्झिक्यूट होणार नाही तोपर्यंत प्रोग्राम 2 चं एक्झिक्युशन स्टार्ट होणार नाही. प्रोग्राम 1 इथं एक्झिक्यूट झाला, इथं बघा प्रोग्राम 1 इथं संपला, याच्यानंतरच काय झालंय, प्रोग्राम 2 तुमचा काय झालाय, स्टार्ट झालाय. ठीक आहे, इथून तुमचा प्रोग्राम 2 स्टार्ट झालेला आहे. हे झालं सिक्वेन्शियल मॅनर मध्ये. मग ह्याच्यामध्ये काय होत होतं, हा आयडल जे लिहिलेलं आहे, हे आयडल म्हणजे काय असणार आहे, तुमचा इथं सीपीयूचा टाइम वेस्ट गेलेला आहे. म्हणजे इथं तुमच्या सीपीयूनी काहीही काम केलेलं नाही, त्याच्याकडे नंबर ऑफ प्रोसेस प्रेझेंट होत्या. म्हणजे आता प्रोग्राम 2 वेटिंग मध्ये होता इथं, बरोबर आहे, हा प्रोग्राम 2 आहे, हा वेटिंग मध्ये आहे, तरी पण हा एवढा टाइम आणि हा एवढा टाइम, हे दोन्ही टाइम तुमचं काय झालं, सीपीयू तुमचा आयडल राहिला. म्हणजेच नथिंग बट काय झालं, तुम्ही नंबर ऑफ स्टुडंट माझ्याकडे चेकिंगला वेटिंग मध्ये होते, तरी पण मी चेक केलं का, नाही केलं. का नाही चेक केलं, तर जोपर्यंत रोल नंबर 1 चं चेकिंग कम्प्लीट होत नाही तोपर्यंत मी रोल नंबर 2 ला चेकिंग चालू केलं का, केलं नाही. असा त्याचा मॅनर होतो. म्हणजे आयडल स्टेट राहिली तुमच्याकडे कंटिन्यू. इथं पण आयडल राहिलं, इथं आयडल राहिलं, इथं आयडल आहे, इथं आयडल आहे प्रोग्राम 2 मध्ये.
हे झालं तुमचं बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये असं सिक्वेन्शियल प्रोसेसिंग थ्रू एक्झिक्युशन होत होतं. मग मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय झालं, तर मल्टी प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही काय करताय, प्रोग्राम 1, प्रोग्राम 2, प्रोग्राम 3 सायमल्टेनियसली एक्झिक्यूट करता. ओके. मग प्रोग्राम 2 म्हणजे काय, प्रोग्राम 1 हो का, इथं प्रोग्राम 1चं एक्झिक्युशन स्टार्ट झालं, हा कॉलम असेल. ठीक आहे, प्रोग्राम 1चा. ज्यावेळेस प्रोग्राम 1चं एक्झिक्युशन स्टॉप झालं, इथं आयडल आलं, त्यावेळेस तुमचा सीपीयू काय झाला, स्विच झाला. कुठून स्विच झाला, प्रोग्राम 1 टू प्रोग्राम 2 ला स्विच झाला. आणि ह्याने काय केलं, इथं आयडल आहे ना, तर इथं प्रोग्राम 2चं एक्झिक्युशन चालू केलं. म्हणजे तुमचा सीपीयू इथून इकडं स्विच झाला. ठीक आहे, ह्या पार्ट टू हा पार्ट. ठीक आहे, इथं P1चं एक्झिक्युशन केलं, इथं तो एंड झाला, इथं P1 स्टॉप झाला एवढं एक्झिक्युशन केल्यावर, की त्यांनी काय केलं, इथून एवढं पुढचा टाइम P2चं एक्झिक्युशन केलं. P2 आयडल राहिला, परत तो P1 ला एक्झिक्युशन स्टार्ट केलं. ज्यावेळेस P1 आयडल राहील, परत P2चं एक्झिक्युशन केलं. P2 स्टॉप झाला आयओ डिव्हाइसेस मुळे, परत P1 ला एक्झिक्यूट करून एंड केलं. P1 एंड झाला, इथून पुढे तो आता सीपीयू फ्री असणार आहे. परत तुमचा सीपीयू कोणाला अलोकेट झाला, P2 ला अलोकेट झाला. म्हणजे तुमच्या सीपीयूचा टाइम बघा, कंटिन्युअसली तुमचा सीपीयू काय करतोय, एकतर P1 ला एक्झिक्यूट करतोय, नाहीतर P2 ला एक्झिक्यूट करतोय, परत P1 ला एक्झिक्यूट करतोय, P2 ला एक्झिक्यूट करतोय. कंटिन्युअसली तुमचा सीपीयू काय आहे, बिझी आहे. तसं इथं राहत होतं का, नाही. इथं काय होतं बघा, P1 ला एक्झिक्यूट करतोय, पण मध्ये आयडल राहतोय, परत P1 लाच एक्झिक्यूट करतोय, आयडल राहतोय, P1 लाच एक्झिक्यूट करतोय, मग इथं P1 एंड झाल्यानंतर P2चं एक्झिक्युशन स्टार्ट करतोय, परत आयडल राहतोय मध्ये. इथं कुठं आयडल वर्ड आला का त्याच्या सीपीयूच्या टाइम मध्ये, आला का, कळतंय का काय चाललंय ते. येस सर. मग हे असणार आहे मल्टी प्रोग्रामिंग. मल्टिपल प्रोग्राम तुमचे काय असणार आहे, तुमच्या मेन मेमरीमध्ये प्रेझेंट असतील. आणि काय होईल, ज्या वेळेस तुमचा एखाद्या प्रोग्रामला आयओ डिव्हाइसेस ऑफर होईल, त्यावेळेस तुमचं सीपीयू काय केला जाईल, वन प्रोसेस टू अनदर प्रोसेस स्विच केला जाईल. एकाकडनं तो काय केला जाईल, दुसऱ्याला दिला जाईल. कळालं. मग इथं दिलंय बघा, इवन विथ ऑटोमॅटिक जॉब सिक्वेन्सिंग प्रोव्हाइडेड बाय द बॅच ओएस, द प्रोसेसर इज ऑफन आयडल. म्हणजे काय, पंच कार्ड मध्ये काय होतं, सगळ्यात पहिली ऑपरेटिंग सिस्टीम कुठली होती आपली, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम इंट्रोड्यूस व्हायच्या आधी आपण काय वापरत होतो, पंच कार्ड. पंच कार्डचा ड्रॉबॅक काय होता, ह्युमन इंटरफरन्स. म्हणजे माणूस एक एक पंच कार्ड एक जॉब द्यायचा, पण त्याच्यामध्ये काय करायचं, तो आता समजा पहिला प्रोग्राम माझा एक्झिक्युशनला दिलाय. ठीक आहे, पण माझा एक्झिक्युशनला दिल्यानंतर मी एक्झिक्यूट करत असताना समजा कोण भंडारे सर आले, आणि त्या भंडारे सर वेटिंग मध्ये आहेत, त्याच्या पाठीमागं कोण आलं, समजा त्यानंतर देवकर मॅडम आल्या, त्याच्या पाठीमागं मस्कर मॅडम आले, तिघ जण वेटिंग मध्ये आहेत. मस्कर मॅडम त्यांनी काय झालं, मस्कर मॅडम म्हणल्या माझं अर्जंट आहे, माझं घ्या. पुढचे दोन वेटिंग मधले म्हणजे भंडारे सरांना आणि देवकर मॅडमला वेटिंग मध्ये तसंच ठेवलं, आणि त्यांनी काय केलं, ऑपरेटरनी डायरेक्ट मस्कर मॅडमचा जॉब एक्झिक्युशनला घेतला. हा काय झाला, ह्युमन इंटरफरन्स झाला. बरोबर आहे. त्यांनी काय केलं, जे पहिले दोन जॉब वेटिंग मध्ये होते त्यांना तसंच वेटिंग मध्ये थांबवलं, आणि त्यांच्या नंतर आलेल्या जॉबला काय केलं, एक्झिक्युशनला घेतलं. मग हा ह्युमन इंटरफरन्स कशा थ्रू थांबवला तुम्ही, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू. बॅच मध्ये काय केलं, 4 जण आहेत, मी आहे, भंडारे सर आहेत, देवकर मॅडम आहेत, आणि त्यानंतर मस्कर मॅडम आल्या. मग चौघांची एक बॅच बनवली. बॅच मध्ये सिक्वेन्स दिला, पहिलं मी, नंतर भंडारे सर, देवकर मॅडम आणि मस्कर मॅडम. एकदा हा सिक्वेन्स सिस्टीमला अलोकेट केला, बॅच मॉनिटरला अलोकेट केला, की हा सिक्वेन्स चेंज करता येत होता का, नाही. ओके, एकदा हा सिक्वेन्स, मग हे फक्त बॅच मॉनिटर मध्ये झालं. बॅच मॉनिटर मध्ये सिक्वेन्स चेंज करता येत नव्हता. एकदा एक बॅच एक्झिक्युशनला सेंड केली की त्या सिक्वेन्स मध्येच ते जॉब 1 बाय 1 एक्झिक्यूट व्हायचे, पण ते काय होत होते, 1 बाय 1 एक्झिक्यूट व्हायचे. म्हणजे जोपर्यंत माझं वर्क कम्प्लीट होणार नाही, तोपर्यंत तुमचा सीपीयू काय होईल, भंडारे सरांना अलोकेट होणार नाही. जोपर्यंत भंडारे सरांचं वर्क कम्प्लीट होणार नाही, तोपर्यंत पुढे देवकर मॅडमला अलोकेट होणार नाही. कळालं. मग हा प्रॉब्लेम तुमचा कोणी ओव्हरकम केला आता, तर मल्टी प्रोग्रामिंगने ओव्हरकम केला. मल्टी प्रोग्रामिंग काय करतंय, माझ्याकडे सीपीयू दिला, मी एक्झिक्यूट केलं, मी 2च मिनिट एक्झिक्यूट केलं, आणि त्यानंतर मला काहीतरी काम आलं, आयओ डिव्हाइसेस ऑकर झाले. मग ह्या टायमामध्ये तुमचा सीपीयू आयडल राहणार आहे. त्यावेळेस तो काय करणार, स्विच करणार. कोणाकडे वेटिंग मध्ये कोण आहे, भंडारे सर वेटिंग मध्ये. मग प्रोग्राम 2 ला, P2 ला काय होईल, तुमचा सीपीयू अलोकेट झाला. ठीक आहे. जर समजा इथं अजून एक P3 डायग्राम असतं, तर काय झालं असतं, मी अजून आयडल मध्ये तसंच असेल, तर त्यांनी काय केलं असतं, पुढचं कोण आहे वेटिंग मध्ये, देवकर मॅडम.
म्हणजे ज्यावेळेस भंडारी सरचा प्रोग्राम आयडल मध्ये जाईल, त्यांना काहीतरी दुसरं काम येईल, त्यावेळेस तिथं कोण येणार आहे अलोकेशन? देवकर मॅडम येते. कळालं? मल्टिपल जेवढे पण हे कोणाकोणाला अलोकेट होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. जे जॉब तुमचे मेमरीमध्ये प्रेझेंट असतील, जॉब 1, जॉब 2 आणि जॉब एन, एवढे जे जॉब तुमच्या मेन मेमरीमध्ये प्रेझेंट आहेत त्यांनाच तो स्विच होऊ शकतो बरं का. तुमचा सीपीयू म्हणजे जॉब 1 टू तो स्विच कुठे होऊ शकतो? एक तर जॉब 2 ला होऊ शकतो किंवा त्यानंतर जॉब एन ला होऊ शकतो. पण ह्याच्या बाहेर तुमच्या मेमरीच्या बाहेर जे प्रेझेंट आहेत, तुम्ही डायरेक्टली जॉब 1 टू डायरेक्ट जॉब बाहेरच्या जॉबला जॉब 10 नंबरचा असेल त्याला मेमरी अलोकेट होऊ शकत नाही, डायरेक्ट त्याला सीपीयू स्विच होऊ शकत नाही. सीपीयू कोणामध्ये स्विच होणार आहे? दोज हु आर प्रेझेंट इन मेन मेमरी. ठीक आहे. जे जॉब तुमचे मेन मेमरीमध्ये प्रेझेंट आहेत तेवढ्याच जॉबला तो काय होईल? स्विच होऊ शकतो. कळालं? काय डाऊट आहे कोणाला? मग इथं दिलंय बघा. दिस इज बिकॉज द आयओ डिव्हाइसेस आर स्लो कम्पेअर्ड टू प्रोसेसर फॉलोइंग फिगर. इथे बघा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मल्टी प्रोग्रामिंग अँड सिक्वेन्शियल. हे तुम्हाला कळालंय. डायग्राम कळाले असतील तर कन्सेप्ट पूर्ण लक्षात येतो. तुम्ही जर नुसतं थेरीवर रट्टा मारायचा ठरवला तर तुम्हाला कधीही वर्किंग कळणार नाही प्रोसेसिंगचं. कळालं? येस सर. Yes, sir. तुम्हाला जर फंक्शन कळाले असतील, हे काय आहे आता? मेन मेमरी आहे. ह्या मेन मेमरीमध्ये जशी आता इथं मेन मेमरी होती कुठं? बॅच मॉनिटर मध्ये. ही पण काय बॅच मॉनिटर, इथं काय बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ही पण मेन मेमरी आहे. मग ह्या मेन मेमरी मध्ये आणि मल्टी प्रोग्रामच्या मेन मेमरी मध्ये काय फरक आहे? कोण सांगतंय? ह्या Sir. दोन मेमरी मध्ये काय फरक असणार आहे? हॅलो सर. हा बोला. हॅलो. बॅच मेमरी मध्ये सर जॉब वन फक्त म्हणजे जॉब वन आहे ना एनी टाइम एक्झिक्युशन होते. जोपर्यंत जॉब वनचं एज्युकेशन होत नाही तोपर्यंत जॉब टू एक्झिक्युशनला घेतला जात नाही. हा आणि मल्टी प्रोग्राम मध्ये समजा जॉब वनचं एक्झिक्युशन चालू आहे आणि त्याचं काय जर हे आयडल आला तर जे आपण जी प्रेझेंट आहे ती मेमरी मध्ये ते एक्झिक्युशन होते जॉब टू किंवा जॉब एन. येस करेक्ट. ओके. जर फक्त इथं काय म्हणायचं, आता मी तुम्हाला समजण्यासाठी हे सांगितलं होतं. वेटिंग मध्ये कधी जाणार तुमचा जॉब 1, आयडल कधी राहणार? आयडल कोण राहतं लक्षात ठेवा. आयडल प्रोसेस राहत नाही, प्रोसेसर राहतो. सीपीयू तुमचा. सीपीयू ला काय करायला पाहिजे? आपला मेन गोल काय ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये? आपण हा सब्जेक्ट शिकतोय ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला कन्सेप्ट लक्षात ठेवा. ऑपरेटिंग सिस्टीमचा गोल काय आहे? तर तुमचा सीपीयू म्हणजे तुमचा कम्प्युटरचा सीपीयू आहे तो कंटिन्युअसली तुम्हाला बिझी ठेवायचा आहे आणि मॅक्झिमम आउटपुट घ्यायचंय. कळालं? तुम्ही आता कंपनीमध्ये कामाला लागला तर तुम्हाला 1 GB रॅम असलेलं मशीन देतील का? म्हणजे एक प्रोग्राम करा, ओपन करायला अर्धा तास लागेल, मग तिथून तुम्ही एक प्रोग्राम टाकला. आता तिथं मोठे मोठे प्रोग्राम असतात तुमचा. एकदा एक्झिक्युशन तुम्ही रन केला, तुमचा प्रोग्राम असेल तो रन केला तर आउटपुट यायला जर तुम्हाला 15-15 मिनिटं 20-20 मिनिटं लागत असतील तर तुमचा टाइम वेस्ट गेला. तुम्ही ऍज अ एम्प्लॉय म्हणून तुमचा टाइम वेस्ट. तुम्हाला बरंच आहे की तुम्ही काय करणार? प्रोग्राम करणार आणि रनला टाकणार. एकदा रनला टाकून दिलं की आउटपुट यायला तुम्हाला अर्धा तास लागत असेल तर अर्धा तास तुम्ही निवांत झालात. बरोबर आहे. मग तुम्ही जर दिवसभरात तुमच्याकडनं जास्त काम होणार आहे का? नाही. तुम्हाला फुकटचा पगार मिळणार. मग कंपनीला हे चालेल का? नाही. मग कंपनी काय करते? कायम अप टू डेट सिस्टीम घेते. जे नवीन इंट्रोड्यूस झालेले आहेत मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला काय करतात? न्यूली इंट्रोड्यूस. तुम्ही बघा लगेच मोठे हायली कॉन्फिगर्ड लॅपटॉप त्यांना दिलेले असतात. कशासाठी दिलेले असतात? तर एक्झिक्युशन फास्ट हवं. ज्या कम्प्युटरचं प्रोसेसिंग फास्ट आहे, आउटपुट देण्याची क्षमता ज्या कम्प्युटरची फास्ट आहे ते कम्प्युटर काय केले जातात? तिथं प्रोव्हाइड केले जातात. कशासाठी दिली जातात? तर मॅक्झिमम तुमच्याकडनं वर्क कम्प्लीट करून घ्यायचं. तुम्ही करताय म्हणजे कोण करणार आहे ते वर्क कम्प्लीट? कम्प्युटर सिस्टीम करणार आहे. म्हणजे जे कम्प्युटर सिस्टीमचा परफॉर्मन्स चांगला आहे मॅक्झिमम आउटपुट ती प्रोव्हाइड करते मिनिमम टाइम मध्ये. म्हणजे काय असणार आहे? तुमचा प्रोसेसर कंटिन्युअसली बिझी राहतोय आणि तो तुम्हाला नंबर ऑफ तुमच्या प्रोसेसेस एक्झिक्यूट करतोय. थ्रूपुट त्याचं काय करतोय? वाढवतोय. मग हेच टार्गेट असणार आहे. आपल्याला काय करायचंय? आपला सीपीयू कंटिन्युअसली बिझी ठेवायचा आहे. सीपीयू कधीही आयडल ठेवायचा नाही. कळालं? मग इथं काय होतंय? बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपल्याला आपला सीपीयू काय होतोय? आयडल राहतोय. कळालं? मग हा आयडल कशामुळे राहतोय? तर प्रोग्रामिंग 1 म्हणजे हा काय जो जॉब 1 आहे
हा जॉब 1 काय करतोय, आयओ डिव्हाइसेस रिक्वायर्ड आहेत, त्याला आयओ ऑपरेशन रिक्वायर्ड आहे. आयओ डिव्हाइसेस म्हणजे काय, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कोणते आहेत तुमचे, प्रिंटर, स्कॅनर, डिस्क ड्राईव्ह वगैरे बाकीचे सगळे. मग हे डिव्हाइसेस त्याला रिक्वायर्ड आहेत. मग ह्या डिव्हाइसेससाठी तो काय करतोय, सीपीयू ला आयडल ठेवतो. मग आपल्याला काय करायचं, सीपीयू आयडल ठेवायचं नाही. मग ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, ऑपरेटिंग सिस्टीम लगेच तुमचा सीपीयू वन प्रोसेस टू अनदर प्रोसेस, म्हणजे वन जॉब, इथं जॉब 1 टू जॉब 2 ला काय करतो, स्विच करतो. ओके. पण कुठल्या जॉब 1 टू जॉब 2 ला स्विच होणार आहे, जे जॉब तुमचे मेन मेमरी मध्ये प्रेझेंट असतील. ही तुमची काय आहे, मेन मेमरी आहे. ओके. प्रायमरी मेमरी, आपल्या सिस्टीम मध्ये 2 टाईपच्या मेमरी असतात, मेन मेमरी आणि प्रायमरी मेमरी. ओके. मग ही आपली कुठली, मेन मेमरी. मग ह्या मेन मेमरी मध्ये जो तुमचे जॉब प्रेझेंट आहेत, आणि मेन मेमरी मध्ये कुठले जॉब प्रेझेंट असतात, तर ज्या जॉबला एक्झिक्युशन रिक्वायर्ड आहे, ज्याला प्रोसेसर रिक्वायर्ड आहे, ज्याला त्याचं काम कंप्लीट करायचं आहे. आता मी समजा इथं एखादं इथं फंक्शन ओपन करतोय. आता मला दिस कम्प्युटरला गेलो, मी ई ड्राईव्हला गेलो, हे न्यू नावाचं फोल्डर मला ओपन करायचं. मग ज्या वेळेस मी न्यू वर डबल क्लिक करेल, त्यावेळेस हे न्यू नावाचं फोल्डर काय होणार, मेन मेमरी मध्ये जाणार, वेटिंग मध्ये राहणार मेन मेमरीसाठी. किंवा त्याच्यामध्ये नोट्स मध्ये गेलो, त्याच्यामध्ये काय, आता ही पीडीएफ फाईल आहे, ह्याच्यावर ओपन केलं मी. ठीक आहे. आता ही वेटिंग लागते. आता ही फाईल ओपन होण्यासाठी वेटिंग आहे. त्या फाईलवर मी डबल क्लिक केलं, मग ती फाईल सर्च होणार आणि त्यानंतर ती इथं येऊन काय होणार, ओपन होणार. ओके. ही सगळी प्रोसेस तुमची काय असणार आहे, तुमच्या आतमध्ये आपल्या प्रोसेसिंग मध्ये ठरते, मेन मेमरी मध्ये ठरते. ज्यावेळेस या माझ्या पीडीएफ फाईलला प्रोसेस अलोकेट होईल, त्यानंतरच ती फाईल काय केली जाईल, ओपन केली जाईल. ओके. आता ही फाईल आहे, आता ही ओपन झाली. मग ही मी काय करतोय, रीड करतोय, म्हणजे हिला मेन मेमरी अलोकेट झाली. मेन मेमरी मध्ये ही माझी फाईल गेली, तिला मेमरी अलोकेट झाली, त्यानंतर जिथं माझी फाईल काय झाली, ओपन झाली. ठीक आहे. मग ज्यावेळेस मी ही फाईल वापरत नाहीये, समजा आता मी स्क्रोल करतोय, म्हणजे ही फाईल मी रीड करतोय, मला प्रोसेसर मिळायला पाहिजे. जर मला प्रोसेसर अलोकेट झाला नाही, सीपीयू अलोकेट झाला नाही, तर मी जे हे स्क्रोल करतोय, हे स्क्रोलिंग होणार आहे का, होणार आहे का, स्क्रोलिंग होणार नाही. तुम्ही म्हणता बघा, सिस्टीम हँग झाली. हँग कधी होते, तुम्ही स्क्रोल करताय पण हे तुमचं स्क्रोलिंग होतच नाही, खाली जातच नाही. तर काय झालं, तुमच्याकडनं रिक्वेस्ट जाते, पण सीपीयू कडनं मेमरी अलोकेट होऊन ती प्रोसेस एक्झिक्यूट होत नाहीये. म्हणून तुमच्याकडे इथं रिस्पॉन्स तुम्हाला दिसत नाहीये. का दिसत नाहीये, तर तुमची ही मेन मेमरी जी असेल, ही मेन मेमरी काय होती, तुमची फुल झालेली असते. बरोबर आहे. आता इथं नंबर ऑफ प्रोसेस आहेत. आता इथं कुठल्या आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, आणि मेन मेमरी मध्ये माझ्याकडे काय आहे, बॅचचा एक जॉब ओपन आहे, मल्टी प्रोग्रामिंगचा एक जॉब ओपन आहे, आणि हे एसक्यूएलचा एक जॉब ओपन आहे. हे 3 प्रोसेस माझ्या कुठं प्रेझेंट आहेत, मेन मेमरी मध्ये प्रेझेंट आहेत. आता मी सध्या ही 2 वापरत नाहीये, मग माझा सध्या प्रोसेसर कोणाला अलोकेट असणार आहे, मल्टी प्रोग्रामिंगला अलोकेट असणार आहे. मी आता इथं स्क्रोल करतो, माझी फाईलचं प्रोसेसर अलोकेट होऊन माझं एक्झिक्युशन चालू होत आहे. मी स्क्रोल केलं की ते खाली खाली सरकत जाते मला. ठीक आहे. ज्यावेळेस मी इथं स्टॉप करतो आणि त्यावेळी मी बॅच ऑपरेटिंगला ओपन करतो, तर काय झालं, सीपीयू माझा स्विच झाला मल्टी प्रोग्रामिंग जॉब टू बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. कळालं. वन फाईल टू अनदर फाईल माझा सीपीयू काय होईल, स्विच होईल. पण सीपीयू कोणाच्या मध्ये स्विच होणार आहे, ज्या प्रोसेसेस माझ्या मेन मेमरी मध्ये प्रेझेंट असतील तेवढ्यांनाच माझा सीपीयू काय होईल, अलोकेट असेल, आणि त्याच्यामध्येच तो स्विच होणार आहे. कळालं. काय डाऊट आहे कोणाला. मग इथं बघा, आता ही जी डायग्राम मी तुम्हाला सांगितली, ह्या डायग्रामचं इथे एक्सप्लेनेशन आहे. फिगर ए शोज सिक्वेन्शियल प्रोसेसिंग activity with respect to time. Processor sends certain amount of time executing until it reaches on IO instructions. ठीक आहे. ऑपरेशन्स कॅरीड आउट अँड सीपीयू स्टील आयडल. हे तर जे सिक्वेन्शियल होतं, एका ह्याला अलोकेट होतोय, इन बिटवीन आयडल राहतोय. जोपर्यंत प्रोग्राम 1 तुमचा एक्झिक्यूट होत नाही, तोपर्यंत तुमचा सीपीयू प्रोग्राम 2 ला अलोकेट केला जात नाही. हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. सेकंड पॅराग्राफ मध्ये काय दिलेलं आहे, फिगर बी शोज द मल्टी प्रोग्रामिंग प्रोसेसर ऍक्टिव्हिटी रिस्पेक्ट टू टाइम. इट कॉन्करंट एक्झिक्युशन ऑफ 2 प्रोग्राम्स. It start with the processor executing first computational sequence of first program instead of idling. हे जे मी तुम्हाला सांगितलं, ह्या सेंटेन्सचं मिनिंग काय असणार आहे लक्षात घ्या. हे जरा हाय लेवलचे वर्ड वापरलेले आहेत, कोणाकोणाला लक्षात येऊ शकत नाहीत. इथं बघा, इट शोज द मल्टी प्रोग्रामिंग प्रोसेसिंग ऍक्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम.
इट इज कॉन्करंट एक्झिक्युशन ऑफ 2 प्रोग्राम. म्हणजे काय, तुमच्याकडे इथं कॉन्करंटली सायमल्टेनियसली 2 प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू राहणार आहे. ओके, इथं कुठले असतील, प्रोग्राम 1 आणि प्रोग्राम 2. आणि इट स्टार्ट्स विथ, इथं दिलंय बघा, इट स्टार्ट्स विथ प्रोसेसर एक्झिक्युटिंग द फर्स्ट कम्प्युटेशनल सिक्वेन्स ऑफ फर्स्ट प्रोग्राम. म्हणजे काय, पहिल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होत आहे कम्प्युटेशनल सिक्वेन्स. कम्प्युट करतो आपण, तुमचा प्रोग्राम तुम्ही टाईप करून झाला की कम्प्युट होतो. कम्प्युट होतो म्हणजे काय, तो कंपोज केला जातो आणि त्यानंतर तुम्ही रन करता तो प्रोग्राम. बरोबर आहे. मग तुम्हाला इथं तो प्रोग्राम तुमचा कम्प्युटेशनल सिक्वेन्सनी स्टार्ट होणार आहे आणि कम्प्युटेशनल सिक्वेन्सनीच इथं एंड होणार आहे प्रोग्राम. आणि इन बिटवीन तो काय होईल, आयडल असेल. आयडलनी कधीही तो स्टार्ट होणार नाही, हे मी तुम्हाला आधी सांगितलंय. कुठलाही जॉब असताना तो सीपीयूच्या एक्झिक्युशन थ्रू स्टार्ट होईल आणि सीपीयू थ्रूच तो काय होणार आहे, एंड होणार आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर पेपरमध्ये चुकीची डायग्राम काढली, पहिलाच आयडल दाखवला आणि किंवा एखादा शेवटचा आयडल दाखवला, तर तिथं हे प्रूव्ह होतं की तुमचा कन्सेप्ट तुमचा चुकीचा आहे, तुम्हाला कन्सेप्टच क्लिअर नाहीये. तुम्ही खाली कितीही करेक्ट लिहिलं तरी तुम्हाला मार्क 0 पडतात जर तुमची डायग्राम चुकीची असेल तर. ठीक आहे, तेच त्यांनी दिलेलं आहे. इट स्टार्ट्स विथ प्रोसेस एक्झिक्युटिंग द फर्स्ट कम्प्युटेशनल सिक्वेन्स ऑफ फर्स्ट प्रोग्राम इन्स्टेड ऑफ आयडलिंग. आयडलिंगनी कधीही तो स्टार्ट होत नाही. ड्युरिंग सबसिक्वेंट आयओ सिक्वेन्सेस, म्हणजे इन बिटवीन त्याच्याकडे काय असतील, आयओ सिक्वेन्सेस असतील. आयडल म्हणजे काय असतील, आयओ. पण प्रोग्राम हा कधीही एक्झिक्युशनने स्टार्ट होतो आणि एक्झिक्युशननीच एंड होतो. ओके, इन बिटवीन तो प्रोग्राम आयडल राहू शकतो. ओके, मग इथं दिलंय बघा, instead of idle during the subsequent IO sequence, program 1 processor is assigned to the first computational sequence of program 2, which is assumed to be available in the memory and waiting for execution. म्हणजे काय, ज्या वेळेस तुमचा फर्स्ट प्रोग्राम हा कम्प्युटेशनल ह्यानी स्टार्ट झालेला आहे, पण तो इन बिटवीन आयओ डिव्हाइसेसला जाईल, म्हणजे आयडल राहील, त्यावेळेस तुमचा सीपीयू काय केला जाईल, स्विच केला जाईल. कुठं, फर्स्ट कम्प्युटेशनल सिक्वेन्स ऑफ सेकंड प्रोग्राम. म्हणजे इथं सेकंड प्रोग्राम तुमचा इथून स्टार्ट झालाय, त्याचा हा पहिलाच पार्ट आहे. मग ह्या पहिल्या पार्टला इथं तुमचा सीपीयू अलोकेट केला जाईल. मग ज्या वेळेस तुमचा सेकंड प्रोग्राम आयडल स्टेटला जाईल, त्यावेळेस तुमचा सीपीयू काय केला जाईल, सेकंड कम्प्युटेशनल सिक्वेन्सला अलोकेट केला जाईल फर्स्ट प्रोग्राम. म्हणजे हा दुसरा पार्ट आहे, हा थर्ड कम्प्युटेशनल सिक्वेन्स आहे. ओके, त्या लँग्वेज मध्ये आहे. In this fashion, processor switches between program 1 and program 2 and so on. It increases the resource utilization. Actual multi-programming system allow more than 2 programs to use system resources at any time. There are number of program activity using resources is called as degree of multi-programming. ही डेफिनेशन एक लक्षात ठेवा. डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे काय, तर डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग कशावर डिसाइड होतं, किती नंबर ऑफ प्रोग्राम मध्ये मल्टी प्रोग्रामिंग परफॉर्म केली आहे. आता इथं किती नंबर ऑफ प्रोग्राम प्रेझेंट आहेत तुमच्याकडं, ह्या डायग्राम मध्ये किती नंबर ऑफ प्रोग्राम तुमच्याकडे प्रेझेंट आहेत. हॅलो, 2. हा 2 प्रोग्राम आहेत. म्हणजे ह्या प्रोग्रामची डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग किती झालं, डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग किती झाली याची व्हॅल्यू 2. हा, जेवढे नंबर ऑफ प्रोग्राम तुमच्या मेमरीमध्ये प्रेझेंट आहेत, तेवढे त्या प्रोग्रामचं काय झालं, त्या सिच्युएशनची डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग झालं. ओके, सिस्टीमची डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग झालं. कळालं. द नंबर ऑफ प्रोग्राम ऍक्टिव्हली युजिंग द रिसोर्सेस इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग. म्हणजे ज्या 2 प्रोग्राम मध्ये 2, 3, 4, जर इथं अजून एक तिसरा प्रोग्राम असता आणि त्याच्यामध्ये पण तो कंटिन्युअसली स्विच होत राहिला असता, तर त्यावेळेस सिस्टीमची डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग किती झालं असतं, 3 झालं असतं. म्हणजे तुमचा सीपीयू काय होतोय, प्रोग्राम 1 टू प्रोग्राम 2 स्विच होतोय, प्रोग्राम 2 टू प्रोग्राम 3 ला पण स्विच होतोय, आणि प्रोग्राम 3 नंतर परत तो प्रोग्राम 1 ला किंवा 2 ला असं. सध्या काय होतंय, तुमचा सीपीयू कुठं कुठं स्विच होतोय, फक्त P1 P2 P1 P2 P1 P2 ह्या 2च प्रोग्राम मध्ये स्विच होतोय. कळालं. म्हणून आता सध्या तुमच्या सिस्टीमची डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग किती आहे, 2 आहे.
जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला आलं, इन केस तुमच्या ऑब्जेक्टिव्ह एक्झाम झाली, ऑब्जेक्टिव्हला आलं, तर असं लक्षात ठेवायचं. कळालं? काय डाऊट आहे कोणाला? हे ऍडव्हान्टेजेस आहेत इंटरॅक्टिव्ह, काय गरज नाही तुम्हाला ऍडव्हान्टेजेस वगैरे बघायची. हे खालचं पण काय करू नका. हे ऍडिशनल फीचर्स आहेत नेटवर्क दॅट सपोर्ट्स IO इंटरप्ट अँड डायरेक्टली मेमरी ऍक्सेस. ओके, मल्टी प्रोग्रामिंग समजलं, बॅच संपलंय, मल्टी प्रोग्रामिंग संपलंय. नेक्स्टला टाइम शेअर्ड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आता मल्टी प्रोग्रामिंगचा पण काहीतरी ड्रॉबॅक आहे. ठीक आहे, तो ड्रॉबॅक कुठं केला जाईल? टाइम शेअर्ड. आता तुम्ही स्टडी करा, तुम्ही मला ड्रॉबॅक सांगा मल्टी प्रोग्रामिंगचा, मग हॅलो तो सर, टाइम शेअर्ड मध्ये कव्हर करू. हा, मल्टी प्रोग्रामिंग मध्ये जेवढी मेमरी अलोकेट केली ज्या जॉब्सला तेवढे जॉब्स आधी एक्झिक्यूट होतील, त्याशिवाय त्यानंतर दुसरे जॉब एक्झिक्यूट होतील. हा. मग आता ह्याच्यामध्ये पण कसं होतं, तुम्ही जे सांगितलं, आता हे 2 जॉब आलेत काय, मग जॉब 1 टू जॉब 2 एक्झिक्यूट झाला. आता सध्या जॉब सिस्टीम मध्ये आपल्याकडे किती आहे? 3 जॉब प्रेझेंट असतील. जॉब 1 आहे, जॉब 2 आहे, जॉब n आहे. पण तुमचं सीपीयू सध्या काय होतंय? 2च जॉब मध्ये स्विच होतोय. जॉब 1 टू जॉब 2, जॉब 2 टू परत जॉब 1. का तर ज्यावेळेस जॉब 2 जो आयडल होतोय त्यावेळेस जॉब 1 लगेचच अवेलेबल असतो, म्हणून तुमचं सीपीयू काय होतंय? परत जॉब 1 लाच जातो. ठीक आहे, मग अनदर जॉब जे प्रेझेंट आहेत तुमच्या मेमरीमध्ये, ह्या जॉबला तर वेटिंग मध्ये तसंच थांबावं लागतं ना मेमरी अलोकेशनसाठी. हा ड्रॉबॅक जो तुमचा आहे तो कुठं ओव्हरकम केला जाईल? टाइम शेअर्ड ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ओव्हरकम केला जाईल. ते टाइम शेअर्ड जर दुपारी मी अवेलेबल असेल तर दुपारी प्रॅक्टिकलचं आपलं जे आहे त्यामध्ये बघूया, नाहीतर उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया. ओके, काय डाऊट अजून कोणाला? काय डाऊट आहे? नो सर. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट लेक्चर कोण घेणार आहे विचारत? हो, कोण घेणार? हा, भंडारे सर लेक्चर घेतील तुमचं नेक्स्ट. लिंकला तसंच राहा, भंडारे सर चालू करतील. ओके, भंडारे सर. दोन मिनिट वेट करा, भंडारे सर जॉईन होतील, मग त्यांचं आपण चालू करूया.